हॅलो. या वी आर पुन्हा अगेन. आज मी खूपदा रेकॉर्ड करणार आहे याचं. म्हणजे आज कसं आहे की आज मला एक पर्टिक्युलर वे भेटला आहे की आपण आपल्या स्टोरीला कसं काही कम्प्लीट करू. यासाठी कसं आहे की एक प्रकारे आपण प्रत्येकाच्या कॅरेक्टरमध्ये या फिल्म मध्ये जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरचा पर्स्पेक्टिव्हनी आपण फिल्म सादर करण्याचा प्रयत्न करू. दॅट वुड बी रिअली मच बेटर. की आपल्याला नाही का एकदम आपल्याला हे कळून जाईल की लल पॉइंट कुठे आहे, लल पिरियड कुठे आहे, म्हणजे सांगण्याचा उद्देश कोणाचा काय आहे आणि फिल्म चालली कुठे. इट वॉज दॅट. सो आपल्याला हेच गोष्टी समजून घ्यायच्या आणि याच गोष्टीसाठी आपण एक प्रकारे हे रेकॉर्ड करून आलोय. आता हा जो रेकॉर्ड आहे, आता हा जो कॅरेक्टर आहे, हा कॅरेक्टर आहे विनोद. ओके. आणि विनोदचं कॅरेक्टर आता मी फुल फिल्म मध्ये हे सांगत नाही. म्हणजे स्टार्टिंग पासून म्हणजे या फिल्म मध्ये काय झालंय त्याच्यासोबत त्याच्या पर्स्पेक्टिव्हनी तो सांगेल. म्हणजे तो अजय म्हणजे मी या, कारण मीच रायटर आहे. सो बेसिकली या तर मला हे सांगावं लागेल पर्टिक्युलर. सो लेट इट बिगिन. तर मी विनोद आहे. ओके. सो हाय, माय नेम इज विनोद. आपण आदर्श आपण राहतो तसा एकदम एकदम जबर टाईप. या आपण सोचते नाही ये किस बात का है. म्हणजे आपल्याला कसं मजा करायची आहे म्हणजे मजा करायची. इट वॉज लाईक दॅट. येस. म्हणजे आपण असा विचार करत नाही का आपल्याला का करायचं आहे, कसं करायचं आहे, कसं भोकच गेला एवढा वाल मादर चूत. आपण जो करेगा वहीच बेटर होगा. सो हॅलो, माय नेम इज विनोद. आणि आता मी माझी कहाणी एक्सपिरियन्स करू. माझी कहाणी म्हणजे तुम्ही लोक तर फालतू आहे ना, मी तर असं फालतू, मी असं निठ्ठल आलो असं सांगू आपल्याला मोकच आहे. म्हणजे त्या रायटरने सांगितलं बाबू तू म्हणजे सांग तुझ्या मनातल्या जे काही फिलिंग्स आहे म्हणजे कॅरेक्टरला इलॉबरेट कर. हेच कॅरेक्टर है अपना, यही कॅरेक्टर है बॉस अपना. या तुम चाहते क्या हो मुझसे, तुम चाहते क्या हो मुझसे कि तुम क्या चाहते, व्हाट इज दैट. सो मी माझी कहाणी एक्सप्रेस करू. कहाणी काय समजत नाही. आणि मला का लिहायला सांगितलं, का मी बोलू, मला काहीच घंटा छाट नाही समजलं, कुछ भी नाही, नथिंग ऍट ऑल. मी क्या बोलू वो तुझ्या लाईफ मध्ये काय झालंय, माझ्या लाईफ मध्ये काय झालंय, व्हॉट वाज असं काही खास वगैरे झालं नाही. एव्हरीथिंग इज म्हणजे सगळं काही एकदम असं काही खूप एकदम अचानकपणे सगळ्या काही गोष्टी वगैरे झाल्या असं पण काही आहे नाही. सगळं काही एकदम जबरदस्त झालं. मी आता सांगतो त्या दिवशीपासून. त्या दिवशी काय झालं, मला पैसे पाहिजे होते. तर मी कसं गेलो की कसं आपले पैसे पाहिजे होते. कसं आहे की नाही का त्या दिवशी मी पोपट्यासोबत शर्यत लावली. शर्यत कोणती शर्यत लावली आता अशीच. आता याच्यामध्ये मी हारलो. तर युजली त्या शर्तीच्या हिशोबाने मला पार्टी द्यावी लागली. पावभाजी चालला लागेल. हे जे माझे गरीब मित्र आहे ना त्यांना पावभाजी चालला लागेल. तर यासाठी आपल्यापाशी पैसे नव्हते आणि आता पैसे मागायचे होते. तर मी उठलो घरी सकाळी 8 वाजता वगैरे उठलो, दात वगैरे असले फ्रेश वगैरे झालं. मग मायपाशी गेलो. मायला म्हणलं माय कशी आहे तू, थोडीशी लाडाई गोडाई करायला लागते ना. तुम्ही त्याच अर्धाच गेलं एकदम, माय कशी आहे तू. मग माय शांत राहा गुच्चा बोलणे सायलो. मग मी असं ते ओट्यावर शेंगदाणे घेतले
आहे शेंगदाणे खायलाही जबरदस्त आहे एकदम. म्हणजे असं असं एवढी लाडाई गोडाई ना, अरे बापरे. मग मायनं माझ्याकडे असं पाहिजे. किती पाहिजे किती पाहिजे. माय बिलकुल पॉइंटवर आली, आई बिलकुल पॉइंटवर आली का सरळ किती पैसे पाहिजे बाबू. आईनं एकदम अचानकच ओळखून घेतलं, एकदम म्हणजे पाहायला बरोबरच ओळखून घेतलं की या बाबूले पैसे पाहिजे म्हणून तो एवढा लाडाई गोडाई करून राहिलाय. तर किती पाहिजे मला पैसे. मी म्हणलं तुला कसं माहित पडलं म्हणलं. मग मी म्हणलं की पैसे पाहिजे बरोबर. पैसे म्हणे की तुझी आईनं थोडस गरम दिलं मला तेव्हा सकाळी सकाळी. गरम दिलं म्हणजे की असं म्हणलं की म्हणजे की जबाबदारी वगैरे समजून घेवा वगैरे. पैसे दिले असं नाही, बट त्या पैसे देण्यामध्ये नाही का ते दोन हे असेच होते एक प्रकारे, शिवा होते समजेल नाही का. बट आईने जेव्हा असं काही म्हणलं ना की जबाबदारी समजून घेवा, तर तेव्हा साला एकदम एकदम अंधारात गेलं एकदम. मी तेव्हाच वाटलं की पैसे घेऊच नाही. आईचा राग नाही आला त्यावेळेस, पण आईने असं जबाबदारी सांगितली. आणि जबाबदारी ऐकल्यावर तर आपण तर एकदम हेच झालो, एकदम इमोशनलच झालो. म्हणजे आपल्याला घरची कंडिशन माहिती होती ना, म्हणजे बाप असं आहे, 2 बहिणी आहे, आपण किरायच्या घरात राहून राहिलो एवढ्या मोठ्या शहरामध्ये. तर कसं की एक प्रकारे विचार करायला लागतो ना प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणजे पैसे मागायचे कसे. आता आई माझी कशी की मॅनेज करून ठेवते प्रत्येक गोष्टी. म्हणजे आईला माहित आहे की कशाप्रमाणे गोष्टी मॅनेज करायच्या आहे, कशाप्रमाणे कोणाला पैसे द्यायचे, कोणाला पैसे नाही द्यायचे आहे. आपण असा फारसा विचार करत नाही यार. आपल्याला पैसे पाहिजे, मला पैसे पाहिजे ते. बट आईने ते असं म्हणलं ना की म्हणे बाबू जबाबदारी घे म्हणे वगैरे, तेव्हा असं वाटलं की यार आता आपण लहान नाही राहिलोय. म्हणजे आता आपल्याला एक प्रकारे गोष्टी सांभाळून घ्याव्या. म्हणजे कसं आहे की एक जबाबदारी असते ना. आता जबाबदारी म्हणजे काय, आता जबाबदारी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी रे. म्हणजे जर तुम्हाला ज्या आवडलेल्या गोष्टी आहे ना त्याला तुम्ही साईडला ठेवा, ओके, आणि अशा गोष्टीला फोकस करा जेणेकरून आपल्या फॅमिलीचं डेव्हलपमेंट होईल, ना की स्वतःच. सो या दृष्टिकोनातून विचार करा. हे थोडस कॉम्प्लिकेटेड होतं, कारण लहानाबरोबर आपण स्वतःच विचार केला. त्यामुळे वडापाव खायचा आहे, मायले पैसे माहिती 20 रुपये वडापाव खायला आलो. पण जबाबदारी म्हणजे असं आहे की आता तुम्ही वडापाव खात आहे तर वडापाव तुम्ही खा, सोबत तुम्ही 4 वडापाव पॅक पण करा आणि घरी पण घेऊन. सो दॅट इज कॉल्ड इज जबाबदारी. हे असते जबाबदारी. अशी एक जबाबदारी आहे बघा. सो बेसिकली तर मग काय, मग आईनं असं म्हणलं, ठीक आहे म्हणलं मी. आई म्हणलं प्रयत्न करी म्हणलं मी पैसे. म्हणजे मी असं तर नाही म्हणलं की घेतच नाही बा, कारण तेव्हा आईला वाईट वाटलं असतं जर नाही घेतलं असतं. कारण आईला वाटलं की याला वाईट वाटलं बा वगैरे समथिंग. मला असं आईला फील करून द्यायचं नव्हतं. मी म्हणलं आई मग पैसे दे, मी प्रयत्न करीन कमी पैसे खर्च होईल. कारण शायद हेच एक प्रकारे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की जर तुम्ही तुमच्यावर कोणी जबाबदारी सोपवून देत आहे तर त्यावेळेस तुम्ही कशाप्रमाणे गोष्टी हँडल आउट करता. यालाच एक प्रकारे रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी असं काही म्हणतात. I don't know, is this people called it? Yeah, I'm doing it. Yeah.
देन त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर बहीण आली, फालतूची बडबड करून आली, म्हणे की असं तसं फालतूच्या गोष्टी वगैरे सांगते. आता माझ्या जर गोष्टी सांगायच्या म्हणल्या ना तर खूप काही गोष्टी अशा आहे ज्या सांगाव्या लागतात. येस, काही काही तर खूप एकदम वेगळंच आहे, समथिंग रिअली युनिक, की मी या गोष्टीला कशाप्रमाणे मॅनेज करीन मला समजत नाही. बट आपण वेळेवर पाहू, कसं तरी करू आपण ऍडजस्ट. येस, अशाच प्रकारचा एक मुवमेंट झाला होता, आठवायला जातो म्हणलं तर एक मुवमेंट आहे जी मला काफी एक प्रकार असं वाटते की माझ्यासोबत, माझ्या फॅमिली सोबत हे जो मुवमेंट झाला आहे तो खूप वाईट वाटत झाला. कोणता मुवमेंट होता? कसं आहे की आज म्हणजे कसं ताईचा साखरपुडा म्हणजे कसं एक प्रकारे डन झाला होता. ओके, डन म्हणजे एकदम कन्फर्म वर आला होता. आणि या मुवमेंट मध्ये कसं आहे की साखरपुडा तिचा डन झाला होता. डन म्हणजे एकदम हे आला होता, म्हणजे कन्फर्म वर, स्टेजवर. आणि मी पण खूप खुश होतो वगैरे, म्हणजे आता ताईचा साखरपुडा आहे वगैरे. बट ताईच्या मनात काहीतरी दुसरं सुरू होतं. मी कसं आहे की मी म्हणजे कसं की उद्या साखरपुडा आहे बा, तर ताई आज पळून गेली, या घरातून पळून गेली. तिने चिठ्ठी लिहिली होती आणि आईने ती वाचली. आई तर एकदम हेच झाली होती, एकदम म्हणजे तिला काय कळलंच नाही ती एक प्रकारे. बट जेव्हा मग मी चिठ्ठी वाचली तेव्हा मला असं वाटलं की आता आपण गोष्टी आपल्या हातात घेऊ, या टेक थिंग्स, म्हणजे आपल्या हातात गोष्टी घेऊ, आपल्या हातात गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न करू. तर कसं आहे, घरी आम्ही बहीण भावंड नेहमी कसं सोबत राहत होतो, म्हणजे आम्ही ज्याप्रमाणे एकमेकांसोबत वागत होतो ना, तर यावेळी असं कधीच वाटलं नव्हतं की ताई घर सोडून जाईल बा, हे असं कधीच वाटलं नव्हतं. मी तर कधी स्वप्नात विचार पण नाही केला होता की ताई घर सोडून जाईल. म्हणजे हा शब्द जेवढा सांगण्यासाठी जेवढा मोठा आहे ना, तेवढीच मोठी याची फिलिंग आहे मागचं, की ताई घर सोडून गेली बा. म्हणजे जेव्हा आईला ही चिठ्ठी भेटली तेव्हा आई एकदम हेच झाली, तिला काहीच कळलं नाही. शिवच मग मी श्वेताला सांगितलं, श्वेताला नाही ऍक्च्युली, मग मी फोन लावला. फोन ताईचा स्विच ऑफ होता आणि गोष्ट एकदम जवळ आली होती. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की एकदम जवळ, म्हणजे जस्ट आता वडील आलेच होते. म्हणजे कसं की उद्या साखरपुडा आहे ना, तर बाबा आले होते आणि आता साखरपुडा म्हणलं तर एवढं खूप मोठी तयारी वगैरे काही राहत नाही रे. आणि आमचं ठरलं होतं की असं घरच्या घरीच, म्हणजे नवरदेवाच्या घरीच जाऊन आम्ही अंगठी वगैरे साक्षगंध होणार होता. तर अशी काही तयारी वगैरे नाही, फक्त असं कपडे घालून वगैरे त्यांच्या घरी जायचं होतं. तर तेवढ्यात बाबा आले
तर बाबा आले. आता कसं माझ्या दोन्ही बहिणी भेटतात वडिलांना, मी पण भेटतो असं नाही, पण मी थोडं कमी, म्हणजे थोडस एक प्रकारे तेवढं जास्त भेट नाही. मग त्या दिवशी वडिलांच्या कानावर ही गोष्ट पडली का पोरगी पळून गेली बा सगळ्याच्या आदल्या दिवशी. तर बाबा एकदम गोष्टी मॅनेज करायचं आहे ना तर अजून जास्त बिघडवून राहिले. म्हणजे ते आईला शिव देऊन राहिले, फालतूपणा. म्हणजे इथं एवढं मोठं मॅटर झालं, इथे पोरगी पळून गेली आणि तुम्ही आईला शिव देऊन राहिले का हे सगळं तुझ्यासमोर झालं, हे सगळं तुझ्यासमोर झालं. या मोमेंटला आपल्याला ताईला सुद्धा लागेल ना, आपण आईला कशाला शिव देऊ फालतू. मी म्हणलं बाबा मला थोडं शांत राहा म्हणलं, चूप राहा म्हणलं तुम्ही म्हणलं. म्हणजे कसं माहोल खूप टेन्शनचा होता. मी म्हणलं इथं पोरगी पळून गेली, तुम्ही इथं आईवर का शिव देऊन राहिले. हा म्हणलं त्या दुसऱ्या लोकांसोबत बोलून घ्या म्हणलं, आणि आपण इथे मॅटर सॉर्ट आउट करू म्हणलं. आपण जास्त वाढवू नाही म्हणलं, बेटर आपण इथंच सॉर्ट आउट गोष्टी करू म्हणलं. म्हणजे बाबा म्हणे तू चूप राहा. मी कसं चूप राहा म्हणलं, मी चूप नाही राहत म्हणलं. फालतूपणा तुम्ही गोष्टी करता म्हणलं तर तुम्ही चूप राहा म्हणलं. तुमच्याच्याने बोलणं होत नाही म्हणलं त्या नवऱ्याच्या दुसऱ्या लोकांसोबत, तर मी बोलतो म्हणलं. मी स्टँड घेतो माझ्या आईचं, तुम्ही गुपचाप राहा म्हणलं आता. ओके. बाबा मला भडकले, तू एवढा मोठा झाला. हो म्हणलं मी झालो म्हणलं मोठा. मी झालो म्हणलं मोठा, मी सांभाळून घेईन म्हणलं. तुम्ही आतापर्यंत काही केलं नाही म्हणलं. मी सरळ म्हणलं त्यांना, तुम्ही गावावरून फक्त येता, खाऊन मटण खाऊन जाता तुम्ही, बाकी तुमचं काय करता तुम्ही. पैसे पाठवता, पैसे पाठवले ना घर सांभाळणं होते का. आईनं कशाप्रमाणे सांभाळलं ते तिलेन मला माहित, तुम्हाला काय माहित. त्या पोरीला कसं सांभाळलं ते आम्हाला नाही माहित, तुम्हाला काय माहित. तुम्ही गुपचाप बसा, मटण खा, निघून जा. फालतूची बडबड केली ना गुपचाप राहायचं. बाप एकदम चुपच झाला. आणि माहित नाही त्यावेळेस नाही का माझ्या अंगात कोणती ताकद आली माहित नाही, मी असं फाडफाड बोलू लागलो. एकदम विचारच नाही केला कोणत्या गोष्टीचा, असा झर 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 झर. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे का गोष्ट तिकडे सांगायची होती नवरदेवाकडे, कारण आता पोरगीच पळून गेली, सगळे साक्षगंध आता कॅन्सल करावंच लागेल एनी हाऊ. यस. तर त्यावेळेस रिझन काय सांगू, पोरगी पळून गेली हे सांगतात येत नाही. आणि तेव्हा कसं असंही म्हणता येत नाही, म्हणजे पोरगी पळून गेली असं नाही म्हणता येत, दुसरंच काही ना काही रिझन सांगायला लागलं. आणि तेव्हा बाब म्हणे हे घे म्हणे, भाऊ म्हणे हा फोन घे म्हणे आणि बोल म्हणे तू म्हणे, मी नाही बोलत म्हणे. ओके. ह्या लोकांना तू सांभाळ म्हणे. ओके. आणि तू मोठा झाला म्हणे तूच पाहून घे म्हणे आता म्हणे या सगळ्या गोष्टी. ठीक आहे म्हणलं. मी तवा तो त्याचा फोन घेतला, लावला फोन, त्यांनी उचलला. म्हणलं काकू काकू मी विनोद बोलत आहे. बोललो म्हणे. म्हणलं की एक थोडसा इथे प्रॉब्लेम झालाय म्हणलं की इथे एक प्रकारे प्रॉब्लेम असं झालाय म्हणलं की साक्षगंध होऊ शकणार नाही म्हणलं. ते म्हणे का म्हणे ते त्यांचा एकदम भडाभड तिपलं का कसं का. मी म्हणलं की माफ करा म्हणलं, मी तुम्हाला असं एकदम वेळेवर सांगितलं. मी माफी मागतो म्हणलं तुमची, पहिली गोष्ट की तुम्हाला असं एकदम वेळेवर सांगितलं. दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की जर तुम्हाला याचं कारण जाणून घ्यायचं आहे म्हणलं तर माझ्या बहिणीला मुलगा पसंत नाही आला. म्हणजे आमची सगळ्यांचा होकार होता बट बहिणीचा नकार होता. आणि तिने कसं की वडिलांच्या भीतीमुळे या सगळ्या गोष्टीवर होकार दिला, बट उद्या साक्षगंध आहे तिला रिअलाइज झालं तर तिने नकार दिला. मी प्रत्येक गोष्टीवरून माफी मागतो म्हणलं तुमची, का मी तुम्हाला या परिस्थितीपर्यंत आणलं, बट तुम्ही मला माफ करा म्हणलं.
मग त्यांचं खूप बडबड सुरू झाली. मला माहित होतं का त्यावेळेस नाही का आपण बडबड केली ना गुपचाप राहायचं अशा मोमेंटमध्ये, कारण इथे नाही का गोष्ट मोठ्यांची असते. या मग ते म्हणे तू का गोष्टी करून राहिला म्हणे, का म्हणे तुला कळतं का म्हणे हे का कशा आहे म्हणे, बाप कुठे आहे म्हणे तुझ्या म्हणे, मला तुझ्या वडिलांसोबत बोलायचं म्हणे, तुझ्या आईसोबत बोलायचं म्हणे, आम्हाला इथे गोष्ट क्लिअर पाहिजे म्हणे, मला हे फोनवर चालत नाही म्हणे, आम्ही आता येऊन राहिलो म्हणे आणि विचारतोय म्हणे की का कसं का नाही आवडलं म्हणलं. मी म्हणलं काकू म्हणलं बघा म्हणलं फोनवर म्हणलं काकू म्हणलं मी तुमच्यावर जे काही झालं आहे त्याची तुम्ही माफी मागतो, पण दुसरी गोष्ट असं आहे की तुम्ही पुन्हा घरी येऊन जर तुम्ही का नाही म्हणलं किंवा का मुलगा नाही आवडला तर हे जबरदस्ती होईल. या अशा वेळेस माझी बहीण हो म्हणून देईल म्हणला, बट याचा फारसा उपयोग होणार नाही. कसं आहे की दोघांची मंजुरी असेल तर आपलं घर समोर, दोघांची मंजुरी नसेल ना तर आपण फॅमिलीवाले किती प्रयत्न करू तर तो समोर जाऊन बिघाड होणारच नाही. काकू म्हणलं तुम्ही गोष्ट माझी सांभाळून घ्या म्हणलं, गोष्ट माझी एवढी लक्षात ठेवा म्हणलं की आपल्याला गोष्टी सांभाळून घ्या. दोन्ही स्थळावरून गोष्टी बरोबर असेल तर बरोबर आहे म्हटलं. काकू तू समजायला थोडं हे नव्हत्या, त्यांनी फोन काढला. मी त्वरित फोन काकाजीला लावला. म्हणलं काकाजी म्हणलं अशी अशी गोष्ट आहे म्हणलं. ते थोडे समजूतदार होते. ओके म्हणलं हे बघा म्हणलं काकाजी आणि काकू हे दोघे काकाजीला फोन नाही लावला मी, हे दोघे जण भडकले होते. मी याला किशोरला फोन लावला. किशोर जो की होणारा हस्बंड होता हिचा, ज्याच्यासोबत सगळ्या होणार होती, जो की तो मुलगा हे होणार होता म्हणजे लग्न करणार होता. त्या मुलाला ताई खूप आवडली होती. मी म्हणलं किशोर दादा म्हणलं मी विनोद बोलत आहे म्हणलं इथे गोष्ट खूप क्रिटिकल आली म्हणलं, आणि माझं म्हणण्याचा हा उद्देश आहे म्हणलं की तुम्ही समजा जर घरी आले तर गोष्ट अजून जास्त बिघाड होऊ शकते म्हणलं. मी मनापासून माफी मागतोय म्हणलं की या परिस्थितीमध्ये या गोष्टी काही झाल्या आहे आणि या तुम्हाला एकदम वेळेवर सांगितल्या, बट मला असं वाटत नाही की याचं सोल्युशन तुम्ही घरी येऊन बोलावं बा. कारण कसं आहे की मला पण माझी फॅमिली आहे आणि इथे येऊन होणार काहीच नाही, नुसतं वारंटी. मला पण माहित आहे, तुम्हाला पण माहित आहे, इथे तुम्ही समजा जर घरी आले तर वाद होणार म्हणजे होणार आणि तमाशा होणार. त्याच्यामधून आपल्याला काहीच आउटपुट भेटणार नाही. जेवढं आपण चांगल्याने बोलू, एकमेकांशी बोलू, गोष्ट तेवढी क्लिअर राहील म्हणलं. मला माहित आहे म्हणलं की तुमचं ज्याप्रमाणे तुमच्या मनाला ठेस वाटली आहे, बट इन दॅट केस समजा जर तुम्ही घरी येत आहे तर याच्यातून काही आउटपुट निघणार नाही म्हणे, असं मी त्याला बहुत क्लिअरली बोललो. आणि जो किशोर होता ना तो खूप एक प्रकारे म्हणजे तो समजूतदार होता. म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट इज दॅट दिसायला कसाही असो पण तो समजूतदार होता. त्याला कळलं की त्याला का करायचं आणि कशा वेळेस करायचं. तो म्हणे की विनोद म्हणे तुझं म्हणणं बिलकुल बरोबर आहे म्हणे, कारण आता गोष्टी इथपर्यंत आलाय की इथून आपण बाहेर निघू शकत नाही म्हणे. पण जे काही झालं बरं झालं, आपल्याला आता तरी कळलं. या मी प्रयत्न करतो म्हणे की माझे आई वडील तुझ्या घरी नाही आले पाहिजे ना, आपण इथूनच सगळं मोडलं पाहिजे असं मला वाटतं. मग मी म्हणलं दादा म्हणलं तुम्ही खरंच एक समजूतदार व्यक्ती आहात म्हणलं, आणि अशा परिस्थितीमध्ये मी तुमच्यासोबत बोलून राहिलो आहे कारण माझे आई वडील पण या स्थितीमध्ये नाही आहे की तुमच्यासोबत बोलावं. ओके, आणि तुमचे पण आई वडील या स्थितीमध्ये नाही की माझं ऐकावं. तर अशा परिस्थितीमध्ये आपण दोघं जर एक प्रॅक्टिकल लोक आहोत तर प्रॅक्टिकल डिसिजन घेऊ शकतो म्हणलं. मला असं तरी बरं वाटते की आपण दोन्ही बाजूंनी जर आपण प्रॅक्टिकली बोललो या आणि गोष्टी क्लिअर केल्या तर एक बेटर राहू शकते म्हणलं. माझा म्हणण्याचा हाच एक उद्देश आहे की तुम्ही बस एवढं करा म्हणलं ना, आपण इथूनच सोडून देऊ म्हणलं, इथूनच मोडून देऊ म्हणलं. किशोर म्हणे ठीक आहे म्हणे, हे तू जे सांगितलंय म्हणे बरोबर आहे म्हणे,
आपण जास्त दूर वाढवायला नाही पाहिजे. एक चांगली झाली किशोर दादांनी त्यांनी एक प्रकारे गोष्टी समजून घेतल्या आणि ते लोक घरी नाही. बट तोपर्यंत गोष्ट कशी एक प्रकारे म्हणजे अशी फैली तर नाही, बट कसं की असं शेजारच्या लोकांमध्ये, आम्ही चाळीमध्ये राहतो ना, तशा शेजारच्या लोकांमध्ये असं पसरलं की यांची पोरगी पळून गेली बा, यांची पोरगी पळून गेली बा वगैरे वगैरे. तर कसं आहे की मला भीती होती का ही गोष्ट त्या लोकांच्या कानावर नाही पडली पाहिजे, लोकांच्या म्हणजे जे नवरदेव आहेत त्या लोकांच्या कानावर नाही पडली पाहिजे, कारण त्यांना तुम्ही असं सांगितलं का मुलीचा नकार आहे बा. बट कसं आहे की समजा ही गोष्ट त्यांच्या कानावर पडली का मुलगी पळूनच गेली आहे बा, तर याच्यामध्ये एक प्रकार हेच होऊन जाईल का ते लोक विन होऊन जाईल. मग अशा परिस्थितीमध्ये नाही का ते लोक न चाहते हुए बी ते आपल्याला फक्त असं देईल का, समजा तुम्हाला असंच करायचं होतं, सगळीच मुडायची होती, तुम्हाला तुम्ही मुलगी सांगितलं काहून असं काहून तसं काहून वगैरे, ऑल दिस थिंग्स वन शिट, काही याचा फायदा नसता. तर त्यावेळेस काय झालं, त्या मोमेंटमध्ये मी जेव्हा फोन ठेवला, ओके, संध्याकाळपर्यंत ते गोष्ट काय, ते बाबा घरी असे पडून होते, आई अशी पडून होती, श्वेता अशी कधी इकडे तिकडे पडून होती. मग नाही तेव्हा ते नंतर झालं. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्या अगोदर काय झालं, मी जेव्हा फोन लावला आणि मग तिथे मॅटर सेटल झालं वगैरे का ते लोक येणार नाही बा घरी आणि आल्यावर नुसते वाद होईल बा, असं म्हणलं इथेच आपण थांबून देऊ. ओके. आणि त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर मी म्हणलं की इथे आपण गोष्ट सांभाळून घेऊ म्हणजे. मग मी ताईला फोन लावला, बट ताईचा फोन तर बंदच होता ऑब्विसली. मग कसं आहे की श्वेता आहे ना, श्वेता ताईच्या खूप जास्त क्लोज होती, जे की आम्ही पण होतो म्हणा. तर श्वेताला कॉल आला आणि श्वेता नाही का निघून गेली, तिचं कॉलेज आहे म्हणून ती जातो म्हणे. ती म्हणे बाबा म्हणे अशा परिस्थितीमध्ये तू जातो म्हणे घरी म्हणे. मी म्हणलं बाबा म्हणलं अशा परिस्थितीमधून निघण्यासाठी आपल्या मनाची स्थिती थोडी दुसरीकडे वळवायला लागेल म्हणलं, आणि हे बेहतरीन आहे म्हणलं की इलाज जाऊ द्या म्हणलं, थोडंसं मन शांत होऊ दे म्हणलं, मन हलकं होऊ द्या म्हणलं. मी थांबलो घरी, कारण नाही का कधीही वाद होऊ शकतात, आई बाबा केव्हाही भडकू शकतात या त्या परिस्थितीमध्ये. तर मी बिलकुल मध्यस्थी होतो का या दोघांचं काही झालं का आपण इथं मधात, यास जे काही झालं यास बाई म्हणलं तू जा म्हणलं. ती गेली तिच्या कॉलेजसाठी वगैरे, घरी वातावरण वगैरे ठीकच होतं, असं काही एकदम हे नाही, बट कोणी बोलून नाही राहिलं एकमेकांसोबत. आई इकडे एका ठिकाणी बसून होती, बाबा इकडे बसून होते. मी पोहे बनवले आणि बाबांना दिले, आई तर खाल्ले पण नाही. मला भूक लागली, मी खाऊन टाकले. मग तेवढ्यात मला श्वेताचा फोन आला, म्हणजे स्टेशनवर येऊन जा म्हणलं. काहून म्हणलं, येऊन जा मला स्टेशनवर, आणि आईला बिलकुल सांगू नको म्हणे. म्हणलं तू ताईचा काही शोध वगैरे लावला की म्हणलं, मी असं खोपच्यात वगैरे गेलो म्हणे. तू आता जास्त बोलू नको म्हणे, तू फक्त स्टेशनवर येऊन जा म्हणे. तर त्या मोमेंट मध्ये मी कसं की मग मी आईला म्हणलं की आई म्हणलं तुम्ही थांब म्हणलं, मी येतोय म्हणलं थोडस. मग मी घरून निघालो आणि स्टेशनवर पोहोचलो. तेव्हा श्वेता होती आणि ताई पण होती. तर जेव्हा मी ताईला पाहिलं ना, राग तर खूप आला होता, बहुत जास्त. म्हणजे कसं की एक तर काय आहे की आईने विचारलं होतं तिला की बाई तुझं काय आहे का, आणि हे 2 महिन्या अगोदरच, बट तिने सांगितलंच नाही या गोष्टी. यस, माझ्या मथ्यात गेली होती का ती पळून गेली बा एकदम. पण त्यावेळेस मी सिच्युएशन हँडल करण्यासाठी मी डोकं शांत ठेवलं. पण जेव्हा मी स्टेशनवर तिला पाहिलं, माझं डोकं आऊट झालं. प्लॅटफॉर्मवर गेलो, एक झापड मारली मी, खरंच इतक्या जोरात झापड मारली मी, बहुतच जास्त.
आणि राग तर एवढा आला, बट कसं की झापड मारल्यानंतर कसं की मला खूप वाईट वाटलं. म्हणजे आता माझा हात कसा खूपच मी आणि एकदम मनातून झापड मारली एकदम, आणि जेवढी ताकद होती तेवढी मारली, तो गाल फुटली थोडीशी आतून म्हणलं. आणि कसं की राग तो खूप आला, झापड मारली, ती माझ्याकडे पाहून राहिली आणि त्याच्यानंतर मी तिच्याकडे पाहून राहिलो आणि तिने तसं तोंडातून रक्त वगैरे निघाली, थोडीशी अशी चुकून राहिली. मग ती म्हणे की तिने माझ्याकडे बघितलं, मी पण तिच्याकडे बघितलं, आणि मग मला खूप वाईट वाटलं. तर म्हणलं तिला थोडं एक हक केलं थोडस. मी विचारलं नाही तिला की असं का केलं बा, कारण त्या सिच्युएशनच्या वेळेस नाही का ताईच्या मागे एक दुसरा व्यक्ती होता, आणि मला ते रिअलाइज झालं की तो व्यक्ती कोण होता. तो हाच व्यक्ती होता जो ताईला लाईक करायचा, आणि ताई पण त्याला त्या व्यक्तीला लाईक करायची. तर मी विचारलं नाही की कोण आहे, का सोडून चालली, कसं आणि कुठे जाशील, काय जाशील वगैरे वगैरे. तेव्हा त्या मोमेंटला आणि रेल्वे स्टेशनवर आहे, तर असं काही काही बोलू काही वाटलंच नाही. तेव्हा फक्त मी तिच्याकडे पाहून राहिलो, ती माझ्याकडे पाहून राहिली, श्वेता पण, आम्ही दोघं तिच्याकडे पाहून राहिलो, आणि तेवढ्यात तिची गाडी आली होती. मग मी म्हणलं ताई, म्हणलं लक्षात राहील, म्हणलं मी. ताई म्हणलं की नंतर मी म्हणलं की ताई म्हणलं की आम्ही आहो, म्हणलं म्हणजे ताई म्हणलं ताई मी माफी मागतो म्हणलं तुझी, की मी जे काही केलं आतापर्यंत तुझ्यासोबत, जे काही चांगलं नाही वागलो वगैरे, तुला समजून नाही घेतलो, तुला समजलं पात्र नाही समजलो, माफ कर म्हणलं. आणि जे काही असो तुझ्या लाईफ मध्ये, ज्या काही गोष्टी असो, त्या गोष्टीमध्ये तू सुखी राहावं हीच माझी एक प्रकारे इच्छा आहे म्हणलं. आणि तो मोमेंट खूप इमोशनल होता. तेव्हा श्वेता पण रडली, भाग्यश्री पण, म्हणजे ताई पण रडली. आपल्याला कुठे रड येते, आपल्याला बोकमे काही रडवड काही येत नाही, बोकमे जेव्हा आपल्याला काहीच रडवड येत नाही. बट खूप इमोशनल झालो आतून. इट वॉज रिअली एक्स्ट्रीम. यस. आणि त्या मोमेंट मध्ये तिची गाडी पण निघून राहिली होती, म्हणे विनोद म्हणे एक सेल्फी घे म्हणे. बस तिने मोबाईल काढला, आणि आमची तशीच रडके फेस होते, आणि त्या रडक्या फेस मध्ये तिने एक सेल्फी घेतला. तेव्हा मला आईची आठवण खूप आली, कारण आम्ही जेव्हा पण घराच्या बाहेर निघतो तेव्हा नेहमी सेल्फी काढतो. हा सेल्फीचा महत्व एक फोटो काढणं नाहीये, या सेल्फीचं महत्व आहे की या फोटोमध्ये सगळेजण असणं, जे की आम्ही एव्हरीडे काढत होतो. त्यामुळे नाही का या सेल्फीचा काहीतरी वेगळाच भाग होता. कसंही असो, तुमचं थोबाड धुवून असो नाही असो, कसंही असो, या इट वॉज दॅट की तुम्ही चौघजण नेहमी सोबत राहा. मी, ताई, श्वेता आणि आई, आम्ही चौघ जण नेहमी काढत होतो. आणि त्या मोमेंट मध्ये फक्त आम्ही त्या सेल्फी मध्ये आम्ही 3 जण होतो, आणि आई नव्हती त्या फोटो मध्ये. तर आम्ही 3 जण म्हणजे रडलो, म्हणजे इमोशनल झालो. आणि देन तिची गाडी निघाली, तर ती श्वेता भाग्यश्री तिने गाडी पकडली, ती निघाली. मे बी ती पण रडली असेल, आणि इथे आम्ही पण खूप जास्त इमोशनल होतो. आणि
श्वेता आणि मी आम्ही दोघे जण या मोमेंट मध्ये थोडस सॅड झालो. तो माझ्या लाईफचा एक 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 वेगळाच अनुभव होता. मला माहित नव्हतं की ह्या मोमेंट मध्ये म्हणजे त्या दिवशी माझ्यामध्ये काहीतरी वेगळंच असं काहीतरी जागृत झालं. मी मगांपासून म्हणत होतो ना, जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे वगैरे सगळं बिलकुल त्याच दिवशी आलं. यस. आणि मला रिअरल आणि मी कसं एका दिवसात मोठा झालो त्या दिवशी. जेव्हा मी आई वडिलांना शांत केलं, त्या दुसऱ्या लोकांना शांत केलं, बहीण जाऊन आली तिला शांतपणे जाऊ दिलं, तिच्या मनासारखं जाऊ दिलं, काहीच बोललो नाही, काहीच विचारलं नाही. कुठे चालली, काय चालली, कुणासोबत चालली, कशी चालली, काही फोन नंबर, काही कॉन्टॅक्ट राहील का नाही, काहीच नाही. इट वॉज नथिंग ॲट ऑल. बस तिला फक्त जाऊ दिलं, जावं म्हणलं. सो दिस इज हॅपन त्या दिवशी. त्याच्यानंतरही खूप काही झालं म्हणा. श्वेताच्या लग्नात अजून गोष्टी खूप जास्त क्रिटिकल झाल्या होत्या तेव्हा, तर ते आपण पुन्हा काहीतरी रेकॉर्ड करू. पण या मोमेंट मध्ये तरी आता एवढंच. सो दिस इट. हा पण जो एक्सपिरियन्स केलाय, हा विनोदचं कॅरेक्टर आहे, हा त्याचा पर्स्पेक्टिव्ह आहे. हा पर्स्पेक्टिव्हने आपण स्टोरी सांगण्याचा एलॉबरेट केला आहे. स्टोरी त्या स्टेशन पर्यंतच आहे आणि त्याच्यानंतरचा जो स्टेशनच्या नंतर त्याच्यासोबत काय झालं हे पण आपण रेकॉर्ड करू. यस. तर हा विनोदचा पर्स्पेक्टिव्ह आहे. ओके, पाहू आता त्याच्यानंतर विनोदचा पर्स्पेक्टिव्ह आता अजून कुठपर्यंत खेचतील. बट असं कसं आपण स्टेप वाईज गेलो ना तर बेटर राहील. पूर्ण स्टोरी बोर्ड सांगत बसलो का आपणच कन्फ्युज होतो का सांगावं का, आणि ऐकणारा पण कन्फ्युज होतंय. बेटर आहे आपण पार्ट पार्ट मध्ये ज्या वेळी हिशोबाने म्हणजे जो कॅरेक्टर एक्सप्लेन फील करत आहे तोच आपण सांगू. दॅट विल बी बेटर. राईट. सो दिस इज दी घरची गोष्ट, विनोद पर्स्पेक्टिव्ह. थँक्यू. हॅलो. काफी मस्त दिसून राहिलंय मी. ऍक्च्युली कसं एकदम सगळं ब्राईट ब्राईट लाईट वगैरे. इट वॉज रिअली ग्रेट. हॅलो. आजची तारीख आहे 12 डिसेंबर 2019. वाजले आहे आता 4:12. ओके. आर्टिफॅक्ट एपिसोड तर नाही आहे ना. ऍक्च्युली मी काही एक प्रकारे घरची गोष्ट या फिल्मसाठी मी स्टोरी माझ्या डोक्यामध्ये फारशी येऊन न राहिली होती. युजली म्हणजे कसं कन्सेप्ट तर कळला होता, बट याला एका फ्लो मध्ये कशाप्रमाणे आणू, इट वॉज काइंड ऑफ लाईक रिअली हार्ड फॉर मी. कारण नाही का मला याचा एक एंड कळत नव्हता आणि फिल्म मध्ये एक पॉज मोमेंट पण होता आणि त्यामुळे कसं की तो पॉज मोमेंट मला नाही पाहिजे, बट कन्सेप्ट सोबत तो लागून होता. त्यामुळे त्याला कशाप्रमाणे हटवावं याचा मी विचार करून लागलोय. तर याच विचाराच्या सोल्युशन साठी मी म्हणजे प्रयत्न केला होता लिहिण्याचा, कशावर म्हणजे ट्रान्झिशन घेऊ, बट ते एक्झॅक्टली कळून न राहिले होते. म्हणजे येऊन तर राहिले होते आयडिया, बट कम्प्लिटली मिसमॅच होत होते. तर कधी कधी खूप जास्त क्रिएटिव्हिटी होत होती, तर कधी कधी खूप जास्त नॉर्मल, तर कधी कधी खूप जास्त बोरिंग होत होतं. सो मी विचार केला की समजा जर फिल्मचे जे कॅरेक्टर आहे सो जर त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने आपण स्टोरी एक्सप्लेन करू तर या म्हणजे कसं आहे की समजा कोणता व्यक्ती जातो किंवा कोणता व्यक्ती समथिंग काही ना काहीतरी करतो, तो व्यक्ती आपला पर्स्पेक्टिव्ह सांगतो त्या कामा व्यतिरिक्त. मी 12 घंटे काम केलं, मला असा त्रास झाला, तसं झाला, समथिंग लाईक दॅट. तर कसं आहे की या फिल्मच्या कॅरेक्टरचा पर्स्पेक्टिव्हने समजा आपण फिल्म एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न जर केलो ना
दॅट वुड बी मच बेटर. बट फिल्म मध्ये पर्स्पेक्टिव्ह नाही दाखवत आहे, कोणाचा पर्स्पेक्टिव्ह किंवा फिल्मच्या कॅरेक्टरचा पर्स्पेक्टिव्ह नाही दाखवत आहे. इट वॉज नॉट. यस, आपल्याला या हिशोबाने दाखवायचं आहे की गोष्टी एकदम म्हणजे एक प्रकारे अंडरस्टँडिंगसाठी का हा कॅरेक्टर काय विचार करताय, हा कॅरेक्टर काय विचार करताय, त्याचं सिच्युएशन काय सांगत आहे. सो ऑल दीज थिंग्स हॅज टू अंडरस्टँड. सो लास्ट टाइम आपण विनोदचं कॅरेक्टर पर्स्पेक्टिव्ह केलं. विनोदचं कॅरेक्टर आपण हार्डली अर्धा पर्स्पेक्टिव्ह केलं, म्हणजे रेल्वे स्टेशन पर्यंत. या रेल्वे स्टेशन मध्ये त्याच्यासोबत काय होते काय नाही. या त्याच्यानंतर रेल्वे स्टेशन नंतर आणि त्याची ताई भाग्यश्री गेल्यानंतर आता त्याच्यासोबत काय होते आता तो एक्सप्लेन करेल. ओके, सो हॅलो, दिस इज दी विनोद पर्स्पेक्टिव्ह ऑफ दी घरची गोष्ट पार्ट 2. ओके, सो पार्ट 2 नाही म्हणून एक प्रकारे पार्ट 3. येस, ऍक्च्युली पार्ट 2 तो ऑलरेडी बनला आहे कारण ते व्हिडिओ हे होतं ना त्यामुळे. सो इट्स पार्ट 3. So begin. Yeah, Vinod. Hi, my name is Vinod Dubey. मी मागे सांगितलं होतं की कशाप्रमाणे ताई गेली तेव्हा कशाप्रमाणे सिच्युएशन झाली होती, कशाप्रमाणे गोष्टी मॅनिप्युलेट केल्या होत्या. बट त्याच्यानंतर श्वेताच्या लग्नाच्या वेळेस गोष्टी अजून जास्त कॉम्प्लिकेटेड झाल्या होत्या. कारण इथे आपल्याला वाटते तसं नाहीये आणि प्रत्येक गोष्ट खूप जास्त एकमेकांपासून वेगवेगळी असते. नेहमी घरी जसं वातावरण होतं सगळेजण सोबत राहायचे. म्हणजे कसं आहे की मी होतो, भाग्यश्री, श्वेता आणि आई, आम्ही 4 जण नाही का राहत होतो ना, खूप मजेत राहत होतो, खूप एकमेकाची चेष्टा करत होतो. पण जेव्हापासून ताई गेली तेव्हापासून सिच्युएशन खूप वेगळी झाली. आईचं पूर्ण म्हणजे आईला काहीच कळत नव्हतं त्या सिच्युएशनला. आई म्हणजे बस दिवसभर झोपून राहत होती किंवा झोपण्याचा प्रयत्न करत होती किंवा बस. ती खूप नाराज झाली होती. तिच्यावर खूप मोठं असं संकट तर नाही बट असा तिच्यावर जे काही वादळ कोसळलं होतं जी की तिलाच माहिती. कारण ती आई आहे आणि तिच्या मुलींनी तिच्यावर विश्वास नाही केला आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या. कोणत्याही आईला या सिच्युएशनवर टाकल्यावरच ती मायूस किंवा हे होऊनच जाईल. बट ताई गेली, आता समोरचं भविष्य काय, आता आपण असंच थोडी राहणार आहे. राईट, आपल्याला समजून घ्यावं लागेल, आपल्याला सिच्युएशन जाणून घ्यावं लागेल की कशाप्रमाणे गोष्टी होईल, कशाप्रमाणे आपण गोष्टी मॅनिप्युलेट करू. आणि आतापर्यंत मी या साऱ्या गोष्टी करत नव्हतो. बट ऍक्च्युली कसं आहे की ताई गेल्यानंतर मग मला स्टँड घ्यावं लागलं की एक प्रकारे जबाबदारी ची भावना वगैरे माझ्यामध्ये त्या दिवशीपासून निर्माण झाली, जेव्हापासून ताई गेली तेव्हापासून. घरी सगळेजण सिरियस राहत होते, असं खूप जण खूप जास्त मजाक वगैरे करत नव्हते. आई अशी वगैरे कामाला उठली तर ती स्वयंपाक वगैरे करायची आणि आईसोबत मी बोलण्याचा प्रयत्न केला बट ती असं अबोला नव्हतं, ती बोलायची बट ज्याप्रमाणे पहिले कशी खुलून बोलायची तशी नाही. आणि नेहमी ती श्वेतासोबत काही ना काहीतरी बोलत राहायची. म्हणजे जेव्हा मी असं रूमवर जातो तिच्या, तर श्वेता आणि ती 2 जण काही ना काहीतरी बोलत राहत. मला कळत नव्हते का बोलून राहिले बट
बट कसं मी इंटरफिअर पण नाही करत होतो त्या सिच्युएशन वाय, कारण मला अजून त्रास द्यायचा नव्हता कोणत्या व्यक्तीला, आणि घरच्या व्यक्तीला तर बिलकुल नाही. परिस्थिती थोडीशी होती या, म्हणजे असं काही एकदम चांगली होती असं नाही, सिच्युएशन होती थोडीशी बेकार होती असं. वडिलांनी, मी कसं की वडिलांसोबत ज्या उद्धटतेने बोललो, उद्धटतेने नाही बट त्या सिच्युएशनच्या वेळेस मला जे बरं वाटलं ते मी बोललो. समजा जर वडिलांना बोलू दिलं असतं तर सिच्युएशन खूप बेकार झाली असती. बट वडिलांना एक भलत्याच गोष्टीचा इगो आला आणि त्यांनी असं ठरवलं की आता थोडस दुर्लक्ष करावं. बस मग त्यांनी थोडस एक प्रकारे थोडस दुर्लक्ष केलं. समथिंग दुर्लक्ष केलं म्हणजे काय की खूप साऱ्या गोष्टी आहे, मी काय काय एक्सप्लेन करूया. मग दिवसामागे दिवस गेले आणि थोडी थोडी सिच्युएशन ठीकठाक होत गेली. असं काही हे नाही पण थोडी थोडी ठीकठाक होत गेली. मला एकदा अचानकपणे फोन आला होता एका रॅन्डम नंबरवरून. मी उचलला आणि तो फोन भाग्यश्रीचा होता आणि ती म्हणे की दादा कसा आहे म्हणे. मी म्हणलं तू हे का करून गेली म्हणलं घरचं वातावरण असं. आता नाही का जेव्हा मी फोन म्हणजे तिचा फोन आला होता ना तर मी तिला खूप चांगल्यानी पद्धतीनेच विचारलं असं एकदम, म्हणजे खूप असं रागवून नाही म्हणलं. मी म्हणलं ताई समजा तुला असं काही करायचं होतं, तुला एका मुलावर प्रेम होतं तर तू थोडं सांगायचं होतं मला. ऍटलिस्ट आपण गोष्ट इथपर्यंत दूर नाही नेली असती, आपण सगळ्यापर्यंत नाही नेली असती, आपण आईला घेतलं असतं. तू कोणाला का नाही सांगितलं, म्हणजे तुला असं का वाटलं काय की मी तुझा भाऊ आहे, ती तुझी आई आहे, इवन ती श्वेता तुझी बहीण आहे आणि खूप क्लोज पर्सन आहे. आणि असं नाही का आपण खूप असं एकदम अनोळखी राहतो घरात, नाही. फालतूच्या गोष्टी आपण खूप करतो बट कामाच्या गोष्टी आपण कधीच केल्या नाही. आणि हे तुझं जे सांगणे खूप कामाची गोष्ट होती, हे तू आम्हाला का नाही सांगितलं अगोदर. गोष्टी तुझ्या मनासारख्याच झाल्या असत्या, बस तू थोडस सांगायला पाहिजे नव्हतं ना बस. मग ती म्हणे दादा म्हणे झाली म्हणे गलती, माफ कर. मी काही म्हणलं नाही केलं त्याच्यानंतर. म्हणलं ठीक आहे, तू आता राहते कुठे आणि तू असं आहे म्हणे. मी दिल्लीला राहते म्हणे. आताच आता मेडिकल हे झालंय म्हणे क्लिअर. आता इथे हॉस्पिटलमध्ये आता काम सुरू होऊन राहिलं म्हणे माझं. म्हटलं ताई लग्न केलंस तू? हो म्हणे कोर्ट मॅरेज केलंय म्हणे. मी म्हणलं की ताई आता मी असं तुला काही सांगून शिवा देऊन का जे काही गोष्टी झाल्या तुझ्या गेल्यानंतर तर सांगून मी तुला डिसअपॉइंट नाही करत म्हणलं. कारण तुला पण तुझी लाईफ आहे, तुला पण समोर तुझी लाईफ ला हँडल करायचं आहे. मला असं वाटतं की जे काही आयुष्यामध्ये होते याचा काही ना काहीतरी निर्णय लागतो किंवा याचा काही ना काहीतरी इम्पॉर्टंट फॅक्टर असते आपल्या लाईफमध्ये. आणि जे काही होते चांगल्यासाठी होते असं मी म्हणत तर नाही, बट बरोबर तू चांगली आहे, तू खुश आहे ना, बस यातच ठीक आहे. मग ती म्हणाली की श्वेता कशी आहे, आई कशी आहे. आई ठीक आहे, श्वेता पण ठीकच आहे, असं काही नाही. बट घरी जसं अगोदर वातावरण होतं तसं वातावरण नाही आहे. प्रयत्न करत आहे की तशाप्रमाणे ते वातावरण बनवण्याचं, बट
बाबू विनोद म्हणे तू खूप मॅच्युअर सारख्या गोष्टी करून राहिलाय म्हणे. मग मी म्हणलं की ताई, समज जर एक मॅच्युअर्ड व्यक्ती घर सोडून गेला तर दुसऱ्या लहान मॅच्युअर्ड व्यक्तीला घर सांभाळावं लागेल म्हटलं. जेव्हा मी असं म्हणलं ना तेव्हा ती बिलकुल शांतच झाली. एकदम तिने काहीच म्हणलं नाही. आणि तिला राग आला की का आला माहित नाही, बट तिने फोन ठेवून दिला. मी तिचा नंबर सेव्ह करून ठेवला. मग मी विचार केला की जेव्हा खूप जास्त गरज पडेल किंवा तेव्हाच आपण कॉल करू, अनलेस आपण नाही कॉल करू. याचा अर्थ असा नाही की मला माझ्या ताईचा खूप राग आला होता किंवा ती घर सोडून गेली त्यामुळे खूप राग आला नाही. आता असं आहे ना की एक मुलगी पराया लोकांची धन असते आणि ती जेव्हा जाते तेव्हा त्या साऱ्या गोष्टी घेऊन जाते आणि ती व्यक्ती कम्प्लिटली अनोळखी होऊन जाते. म्हणलं जा म्हणलं आता तू तुझी लाईफ एक प्रकारे बघ. आता तू आता कसं आहे, कशाप्रमाणे आता आम्ही इथे सांभाळतो गोष्टी, कशाप्रमाणे मॅनिप्युलेट करायच्या वगैरे या साऱ्या गोष्टी आम्ही ते सांभाळतोय. म्हणलं तू आता टेन्शन. दिवसामागे दिवस गेले. वडिलांचं डोकं पण थोडं शांत होत गेलं, असं काही नाही. बट बाबा पण शांत झाले. पहिले अगोदर खूप किटकिट करायचे प्रत्येक गोष्टीसाठी, बट आता तेवढे किटकिट वगैरे करत नाही. गुपचाप येतात, खाऊन चालले जातात. नाही सॉरी, बाबा नेहमी येतात यावेळेस आणि नेहमी किटकिट करून देतात, बट माझ्यासमोर काही बोलत नाही. कारण मला माहित आहे की मी बोलायला लागतो तर थांबत नाही बा. तर बाबा एक प्रकारे माझ्यासमोर शांत राहतात, बट जेव्हा मी नसलो तेव्हा आईसोबत खूप किटकिट करतात आणि मला आवडत नाही. आता कसं झालंय की आम्ही एक दिवस जेवत होतो, मी, श्वेता आणि आई आणि मी जेवून राहिलो होतो. श्वेता बहुतेक कुठेतरी बाहेर गेली होती. तर आई म्हणे की बाबू म्हणे आता श्वेताचं पण वय झालंय म्हणे आणि समज जर आपण असंच इथे अटकून राहिलो तर मुलीचं लग्न होणार नाही म्हणे आपल्या दुसऱ्या मुलीचं. तर आपण प्रयत्न करू म्हणे की ऍटलिस्ट मला तिच्या मनामध्ये जाणून घ्यायचं, तिच्या मनामध्ये तसं कोणतं काही आहे नाही, कोणता व्यक्ती वगैरे. समज जर असेल तर अगोदर सांग. समज जर असं काही नसेल तर त्याच्यानंतरच आम्ही स्थळ पाहणं सुरू करू बा. मी म्हणलं आई तुझं म्हणणं बरोबर आहे. मी आता बोलतो तिच्यासोबत कशाप्रमाणे गोष्टी होऊ शकतात. मी एक दिवस अचानकपणे माडीवर होतो, मी गाणे ऐकून राहिलो होतो. असं काही मला ठरवलं नव्हतं की तो सिच्युएशन नव्हता की तिच्यासोबत बोलायचा, बट ती पण माडीवर आली होती. मग म्हणलं बस म्हणलं थोडीशी. म्हणलं की तुला काय करायचं म्हणलं, म्हणजे की लग्न आहे का, म्हणजे तुझा काय विचार आहे का लग्नाचा. ती म्हणे हो म्हणे. मी म्हणलं तुझ्या मनात अजून काही दुसरा कोणता व्यक्ती वगैरे आहे का म्हणलं समथिंग. ती म्हणे की नाही म्हणे, असा कोणता व्यक्तित्व वगैरे असं कोणता आहे नाही. बाबा विचारून राहिले होते म्हणलं की तुझं जरी स्थळ बघायचं तर त्यांना एकदा सांगू. मला एकदम तुझ्याकडे थोडं कन्फर्म करत होतं. जर तुझ्या मनामध्ये असं काही असेल वगैरे तर मला तसं सांग, म्हणजे आपण गोष्ट तेवढा दूर न नेण्यापेक्षा
तुला जो आवडणारा व्यक्ती आहे त्याच्यासोबतच आपण थोडस बोलण्याचा प्रयत्न करू, गोष्टी मॅनेज करायचा प्रयत्न करू. ती म्हणे नाही म्हणे, माझं असं काही कोणता वगैरे कोणता व्यक्ती वगैरे असं काही आहे नाही म्हणे. ठीक आहे. मग एक नवीन चेतना झाली म्हणजे घरात वगैरे समथिंग, म्हणजे काही ना काहीतरी नवीन. म्हणजे कसं घरात जेव्हा एखादी कोणता सण येतो तेव्हा कसं घरचे सगळे लोक उत्साही होऊन जातात, जरी घरात किती बेकार वातावरण असो ना, पण ते उत्साही होऊनच जातात. मुलगा पाहायचा या उद्देशाने वडिलांनी पुन्हा एक स्थळ आणलं. वडिलांनी नाही, यावेळेस आईच्याच एका मैत्रिणींनी स्थळ आणलं आणि मुलीला मुलगा पसंत झाला, म्हणजे श्वेताला मुलगा पसंत झाला आणि मुलाला पण मुलगी पसंत झाली. मुलगा ऍक्च्युली एक गव्हर्नमेंट सर्वंट होता. Yes. मुलगा एक गव्हर्नमेंट सर्वंट होता. गोष्ट म्हणजे ठीकठाक होती, असं काही हे नाही का एकदम गोष्ट न समजण्या पलीकडे. एव्हरीथिंग इज फाईन. फक्त प्रॉब्लेम एक होती का मुलांकडच्या लोकांना माहित नव्हतं की माझी एक मोठी बहीण आहे बा आणि तिने असं काय कांड केलंय. कांड केलंय म्हणजे सगळीच्या वेळेस पळून गेली आहे बा. आता श्वेताचं म्हणजे ऑलमोस्ट एक प्रकारे सगाई वगैरे सगाई झाली आणि सगाई झाल्यानंतर मग नाही का त्या लोकांना माहित पडलं, मुलांकडल्या लोकांना माहित पडलं की याची जी मोठी बहीण आहे ती मोठी बहीण पळून गेली होती बा लग्नाच्या किंवा सगळ्याच्या एका दिवसा अगोदर. तर मला एक दिवस त्यांचा फोन आला. ते म्हणाले की म्हणे की, आणि हे कसं आहे हे माहित पडलं केव्हा, जेव्हा लग्नाची डेट वगैरे फिक्स झाली, सगळं काही झालं, सगळं काही एकदम खुश वगैरे होतं. मला एक दिवस अचानकपणे त्या शेखर भाऊचा फोन आला आणि त्यांनी असं म्हणलं की म्हणे आणि आम्हाला भेटायचं आहे म्हणे तुझ्यासोबत आणि आईसोबत आणि वडिलांसोबत. इथे आम्ही मुला मुलीला नाही बोलू म्हणे, आपण थोडस फॅमिलीमध्ये थोडं डिस्कशन करू म्हणे, याच्याबद्दल आमच्यामध्ये थोडीशी इश्यू आहे म्हणे, तर आम्ही थोडं डिस्कस करायचं आहे म्हणे. म्हणलं हो म्हणलं या म्हणलं. तर ते लोक घरी आले. तेव्हा डिस्कशन झालं आणि त्याच्यामध्ये हे झालं की त्यांनी सरळ प्रश्न विचारला की म्हणे तुमची एक मोठी मुलगी होती म्हणे. हो म्हणलं. ती मुलगी पळून गेली म्हणे सगळ्याच्या एका दिवसा अगोदर. हो. मग त्यांना ही गोष्ट नाही का एक प्रकारे अफवा टाईप होती. बट जेव्हा त्यांनी मला विचारलं तेव्हा मी सगळं होकार दिला, तेव्हा त्यांना एक प्रकारे एकदम त्यांनी असं डोक्यावर हात लावला की हे काय. कारण गोष्ट आता खूप दूरपर्यंत आली होती. ते म्हणे की तुम्ही अगोदर का नाही सांगितलं. म्हणलं अगोदर मला सांगा म्हणलं, मी 10वी मध्ये 98% घेतले, 98. हे तुम्हाला अगोदर सांगू म्हणलं. ज्या गोष्टीचं काही मॅटर पडतच नाही त्या गोष्टी आम्ही सांगून काय इग्नोर करू. मग त्यांनी विचारला की तुमची मोठी मुलगी समजा जर अशी करू शकते, का आम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत की तुमची लहान मुलगी पण अशी नाही करू शकत. हा, आम्हाला तर भीतीच लागेल ना. लग्न आमच्या घरचं आहे,
हा मुलगा मुलगी आहे वगैरे वगैरे. समजा जर मुलीला नाही आवडला वेळेवर मुलगा आणि तिने सरळ रिजेक्ट केला, ती उद्या समजा तुमच्या घरून पळून गेली, तर सांगा म्हणलं की किती आफत होईल म्हणलं तेव्हा. तुमच्याकडे लोक नसतील पण आमच्याकडे लोक आहे म्हणे, आणि आमच्याकडे चांगले लोक आहेत म्हणे, असं नाही. आणि आम्हाला सगळ्या लोकांना फेस करावं लागतं म्हणे, सगळ्या लोकांना सांभाळावं लागतं म्हणे. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनानुसार नाही घेणार म्हणे. आता तुम्ही ज्याप्रमाणे ही गोष्ट आमच्याकडून लपवली हे बरं नाही केलं म्हणे. मी म्हणलं तुमच्याकडून गोष्टी लपवली नाही म्हणते. जे आमच्यासोबत पास्ट मध्ये झालं आहे तो आमचा